मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वाच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांची आजही गैरहजेरी। मागील कॅबिनेटला एकनाथ शिंदे प्रत्यक्ष उपस्थित नव्हते, त्यामुळे शिंदे यांची नाराजी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा। फ्लाय जिन्नाह विमान सेवा सुरू करण्यास बांगलादेश सरकारने पाकिस्तान सरकारच्या प्रस्तावाला दिली मंजुरी। बांगलादेश आणि पाकिस्तानचे संबंध दृढ होण्याच्या दिशेने दोन्ही राष्ट्रांची पावलं। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिनाचं आयोजन। या निमित्त नागरिकांनी विविध तक्रारी सादर केल्या असून आतापर्यंत 50 तक्रारी प्राप्त। वनजमीन पट्टे घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं भिवंडी विभागीय कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन। शेकडो आदिवासी महिला पुरुष बिराड आणि लाकूड फाटा घेऊन आंदोलनात सहभागी। साताऱ्यातील माहुली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाचा आत्मदहनाचा इशारा। मागासवर्गीय सदस्यांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात येत असल्याचा केला गंभीर आरोप। हिंदू मुस्लिम एकतेसाठी प्रसिद्ध उर्साला परभणीमध्ये सुरुवात। मुस्लिम सुफी संत हजरत सय्यद शाह यांच्या दर्ग्यावर राज्यासह देशभरातून लाखो भाविक उत्साहानं होतात सहभागी। कृषी क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी सरकार विचाराधीन। कृषी विभागाने सहकार विभागासोबत समन्वय करून प्रकल्पाची तपासणी करावी। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। जेजुरीमध्ये नरवीर उमाजी राजे यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। 193व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केलं अभिवादन। साताऱ्यामध्ये ऑनलाईन गेममध्ये हरल्यानंतर केल्या दुचाकींच्या चोऱ्या। पोलिसांनी संशयित आरोपीला केली अटक। सांगलीमध्ये एमडी ड्रग्ज प्रकरणी तिघांना अटक। यामध्ये कारखान्यासाठी पैसे पुरवणाऱ्यापासून बनवणारा आणि सप्लाय करणाऱ्यांचा देखील समावेश। लातूरमध्ये डोंगरावरच्या गवताला लागली आग। आगीत शेतकऱ्यांच्या चाऱ्याच्या गंजी जळाल्या। सुदैवानं जीवितहानी नाही। नांदेडमध्ये बिस्किट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग। आगीत कंटेनरचं मोठं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।